प्रभु राया सुखी करी सकळ जना, प्रभु राया सुखी करी सकळ जना, हीच देवा पूर्ण व्हावी माझी कामना, हीच देवा पूर्ण व्हावी माझी कामना. अवघ्या विश्वाला जर का तुझे ज्ञान होईल, एकनाथ म्हणे मला समाधान होईल. तुझ्या याचकाची आहे पदी याचना, तुझ्या याचकाची आहे पदी याचना, हीच देवा पूर्ण व्हावी माझी कामना. प्रभु राया सुखी करी सकळ जना, हीच देवा पूर्ण व्हावी माझी कामना. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकारजी. तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आज सुंदर असा सत्संगचं वातावरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुंदर विचारांच्या माध्यमातून साधुबोध झाला निरुनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे. तो एक एक विचाराच्या माध्यमातून, संत विचाराच्या माध्यमातून, त्या अनुभवाच्या माध्यमातून संत महात्म्यांचे विचार तुमच्या आमच्या कानावरती पडत आहेत. कारण वास्तविक पाहता काय या संतांचे वर्णोपकार मज निरंतर जागवेशी, काय उतराय व्हावे तया गुण्याने जन्मा नाही येणे ऐशी केले. हे संत परोपकारी असतात की बाबा रे, की माझ्या जीवनामध्ये जी प्राप्ती झालेली आहे ती इतर साधकांच्या जीवनामध्ये कशी प्राप्ती होईल, हा एक शुद्ध भाव असतो. आणि त्या शुद्ध भावनेच्या माध्यमातून निरंकारी मिशनचे संत महात्मे या गावामध्ये तो प्रयास करतात की बाबा रे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती ही फलद्रूप व्हावी. ज्या भक्तीच्या माध्यमातून साधू संतांना पूर्ण सुख प्राप्त केलं ते आज माझ्या जीवनात देखील प्राप्त व्हावं, ही एक भल्याची कामना हे संत महात्मे करत असतात. की जसे आमच्या हरदेवानी सांगते की संत जनांची सदैव जगती, केले सकल जनांचे भले, इतरांसाठी संत जनांनी सदैव आपले जीवन वेचिले. नदीनं आपले पाणीने पिते, वृक्षने आपले फळ खाती, तैसे केवळ इतरांसाठी संत जगी या अवतरती. मेघ वर्षती सर्वासाठी, सकळांचे ते हितकारी, स्वभाव संत जनांचा तैसा, जगतासाठी उपकारी. संत जनांनी सकळ जनांचे करीत जावे हित सदा, म्हणे हरदेव संत नशे तो करतो दुष्ट कर्म सदा. की आमचे सद्गुरू युगदृष्टा हरदेव सिंग महाराज सांगतात की बाबा रे, संत हे कधीही अभिलाषा करत नाहीत. जसं वृक्ष आपल्या फळाची अपेक्षा करत नाही, नदी जसे आपले पाणी प्राशन करण्याची अपेक्षा कधीच नसते, तद्वत संत हे केवळ ते जगावरती उपकार करून जात असतात. म्हणून संत महात्मा देखील सांगतात की सद्गुरू येत अशी या जगती सुखमय करण्याशी संसाराने, सद्गुरू येत अशी जगती केवळ परोपकार. कारण सद्गुरू केवळ जगताचं कल्याण करण्यासाठी जीवनात येत असतो. मग वास्तविक पाहता जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटते की आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, दुःख कधी प्राप्त होऊ नये. परंतु साधुसंत दुसऱ्या बाजूने सांगतात की बाबा रे, जन्माची ती मुळं पाहिली शोधून आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणीने, नरदेही येऊन हानीच केली. की जन्माचं मूळच दुःख आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते मूळ सापडणार नाही तोपर्यंत भक्तिमार्गातलं जे गुह्य आहे, जे सुख आहे, मग जन्माचं मूळ कोणतं. म्हणून दुसऱ्या बाजून जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बीज बाजूने केलेलं आहे, आम्हा जलमरण मरण नाही, साखरेचा नोहवेस आम्हा कैसा गर्भवास. की तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही मी विचार करत नाही की परमात्मा दुःख कष्ट यातना वेदना कशासाठी देत असतो. केवळ की आपल्या सुहिताला जागण्यासाठी. या परमात्म्याला तुम्ही मी वचन दिले की मी आईच्या गर्भवासाला त्रास देणारा नाही,
म्हणून साधू संत सांगतात का आने का घाट कोण जाने का घाट कौन 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 में कौन समाया इतना ही नाही पता तो काय को नर्दन पाया. की संत सांगतात की येण्याची वाट माहीत नाही, जाण्याचा मार्ग माहीत नाही, मग कशासाठी नरजन्मामध्ये मला पाठवलंय. मग आज तुम्ही आम्ही जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट शोधणारा नाहीये, साधू संतांना शोधली. जगतवंदे जगद्गुरु संत तुकाराम महाराज घ्या, श्रीकृष्ण परमात्मा घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, संत मीराबाई घ्या, संत जनाबाई घ्या, संत नानकदेव घ्या, प्रभू रामचंद्र घ्या, सर्व संत महात्म्यांना आपली सोय शोधली. कारण जन्माचे ते मूळ पाहिले शोधून की जन्माचं मूळ काय, की माझा कशामुळे जन्म झाला आणि माझं नेमकं जीवन जगत असताना सत्य कोणती गोष्ट आहे. जे जे दिसे ते नाशे म्हणून संत महात्मा सांगतात, सृष्टी सांगते की जे जे जेवढंही डोळ्यानं दिसतंय ते संपूर्ण नश्वर आहे. मग त्या नश्वर त्या गोष्टीमध्ये आज संसारिक लोक ते सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत इतकी धावपळ स्वतःची चालू आहे की जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये सुख आता मिळेल मग मिळेल. म्हणून ते गीतकार देखील सांगतात की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा. कारण वास्तविक पाहता तो सुखाचा धागा शोधण्यासाठी आजचा मनोमास्त्र प्रयत्न करतोय, परंतु सुका लागिशी करीशी तळमळ तरी अरे पंढरीशी जाई एक वेळ, अरे एक वेळ पंढरीशी जाशी तरी अवघाची सुखरूपशी जन्मोजन्मींचे दुःख विसरशी, हे संत महात्मा ग्वाही देतात. मग ते सुख कोणतं, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज सर्व काळ सुख. कारण सुख परमात्म्याजवळ आहे. म्हणून साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की जाऊ देवांची आगावा, जाऊ देवांची आगावा, देव देईल विसावा, जाऊ देवांची आगावा, देवा सांगू सुख दुःख, देवा निवारील दुःख, जाऊ देवांची आगावा, तुका म्हणे आम्ही लढीवाळे, या देवाची लढीवाळे, जाऊ देवांची आगावा, जाऊ देवाची आगावा. कारण प्रत्येकालाच त्या देवाच्या गावाला जावं लागणार आहे. मग वास्तविक पाहता ते देवाचं गाव कोणतं, मूळ स्वरूप कोणतं, मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्मलो, तो देहात आला कुठून, कोणत्या माध्यमातून माझा जीवात्मा देहामध्ये देहरूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे. कारण दुसऱ्या बाजूने सांगतात ऐक मानव भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्माला आल्या संसारी, घे 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 हरिनाम घे मायासारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस नाही राई. या संसारा पाही, या संसारा पाही, तू संसार केला घाई, साऱ्या अंगाची झालेली आयुष्य गेले, हातपाय थकले मुखी, राम नाम नाही, घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील घरदार ते इथंच राहील सारं, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर, घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का. सुंदर असं त्या गीतकारानं सांगितले की ही मानव मात्रा केवळ त्या संसाराला दोष देऊन माझ्या जीवनामध्ये भौतिक गोष्टी मिळाल्या नाही, शेती मिळाली नाही, वाडी मिळाली नाही, मला वडिलांचं सुख मिळालं नाही, मला बहिणींना त्रास दिला, मला अनेक प्रकारचे त्रास झाले, तो कोप करून सतत ईश्वराला दोष देत राहतो. परंतु वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो गीतकार सांगतोय की तुझं नेमकं निश्चित ध्येय काय, तो हरिनाम घे, परमात्म्याची जाणीव करून घे. आणि जोपर्यंत त्या परमात्म्याची जाणीव होणार नाही तोपर्यंत तुला बायका मुलं पैसा अडका सर्व काही संपत्ती ह्याच्यावरचा मोह तुला सुटला जाऊ शकत नाही. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना जे सांसारिक सुख आहे त्या सांसारिक सुख नेमकं कसं भोगलं पाहिजे. कारण जसं चिखलामध्ये कमळ आहे
तो चिखलाचा स्पर्श करून घेत नाही, त्या प्रकारे मायेचा ह्या हृदयाला, ह्या मनाला स्पर्श होऊ नये असं साधू संत सांगतात. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीसाठी आज समयाला सुदीक्षा महाराज सद्गुरू आज भूतलावरती अवतरित आहेत. जे जे भाविक सज्जन शरण येतात, शरणजनाच्या बदल्यामध्ये आज त्या परमात्म्याची अनुभूती करून देतात. म्हणून दुसऱ्या बाजूने सांगतात की संत कृपा झाली आणि इमारत फळाली. ती कोणती इमारत? कारण हे 3.5 हाताचं शरीर आहे. प्रत्येकालाच वाटतं असते की मला भरपूर जागा असावी, इस्टेट असावी, पण शेवट तुमच्या आमच्यासाठी अग्नी देण्यासाठी 3.5 हाताची जागा लागते. ती जागासुद्धा अग्नी दिल्यानंतर राख होते. मग वास्तविक पाहता इतकं मोठं माणसाचं सत्य प्रत्येक मानव मात्राला हे निरंकारी मिशनचे संत महात्मे समजवण्याचा प्रयत्न करत असतात की बाबा रे, की तुझ्याबरोबर काही येणार नाही, केवळ हरिनाम जे परमात्म्याची प्राप्ती, निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करते नाम तुझ्या संग येणार आहे. मग आज प्रत्येक वेळी साधू संत ह्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून जे भक्तीचं सुख आहे, ती सुख किती महत्त्वाचं आहे हे संपूर्ण जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत तशी तुमची कुठेही ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर तुला ज्या ज्या ठिकाणी तू उभं राहशील ते तीर्थस्थान बनेल. ज्या ज्या ठिकाणी नदीवरती त्या प्रवाहामध्ये तू जाशील ते गंगाजळ बनू शकतं. मग वास्तविक आता त्या गोष्टीची गरज आहे. कारण भक्ती करण्यासाठी भाव लागतो. भावेन भक्ती न कळे निसंदेह आणि सद्गुरू विन अनुभव कायचा कळे. साधू संत सांगतात की भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे. की एखाद्या मुलाला, ज्या मातेनं मुलाला जन्म दिला ते वात्सल्य आपोआप निर्माण होतं. तसं देव पाहिला की आपोआपच भाव तयार होतो. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, अरे कार्य दाटून होता वेळे देव आहे तुम्हा पुढे, अरे ज्याशी नाही पाठपोट करी त्रिलोकाचा गोट, तुका गातून आम्ही तेथे नाही तुम्ही आणमी. की बाबा रे, संत सांगतात की बाबा रे, का तुम्ही स्वतःला फसवून घेताय, का दाटून वेडे होत आहेत. परमात्मा शरीराच्या अंगाचा कपडा सुद्धा जेवढा लांब नाही तितका जवळ आहे. त्या परमात्म्याची प्राप्ती करून घे. आणि जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती करून घेणार नाही तोपर्यंत ह्या परमात्म्यानं जे सुख द्यायसाठी आले, सांसारिक सुख, भक्तीचं सुख, सगळी सुख तुझ्या पायाजवळ लोटांगणे घेत आहेत. परंतु तुला त्या गोष्टीची प्राप्ती होण्यासाठी निरंकारी मिशनचे संत महात्मे बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की बाबा रे, त्या हरिनामाची जमा तू प्राप्त करून घे, परमात्म्याची प्राप्ती करून घे, आत्मसाक्षात करून घे. सद्गुरूच्या माध्यमातून आज सुदीक्षा महाराज जे जे भूतलावरती जीवात्मे आहेत, जे जे शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून देतात. म्हणजे गीतकार देखील सांगतात, 2 दिवसाचे जीवन तुझे हे, तू इतला पाहुणा, तू इतला पाहुणा, जन्म मिळाला मरण्यासाठी, कर्तव्याला करण्यासाठी, लावी हा जन्म सत्कार्याला, जन्म नशे बापुना, तू इतला पाहुणा, चंदन देई सकला सुगंध, जोडी जगासी ऐसा संबंध, कर्तृत्वाच्या सुंदर फुलाने सजविया जीवना, तू इतला पाहुणा, जीवन प्रवास सफल ठरावा, तू भक्तीचा मार्ग धरावा, एकनाथा राहिले ते कमवी त्या सद्गुणा, तू इतला पाहुणा. वास्तव्य का ते गीतकार सांगतात की तू जगामध्ये पाहुणा म्हणून आलेला आहेस. काही दिवसाचं तुझं आयुष्य आहे. मग जोपर्यंत त्या आयुष्यामध्ये जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे आमचं अंतर आहे, त्या अंतरामध्ये तो गीतकार सांगतोय की बाबा तुला कर्तव्य करण्यासाठी, सत्कार्य करण्यासाठी हा मनुष्याचा जन्म प्राप्त मिळालेला आहे. जसं चंदन स्वतः झिजून ह्या जगाला सुगंध देतं, त्या प्रकारे माणसानं आज जगावरती प्रेम केलं पाहिजे. हा आपला जीवनाचा प्रवास सफल होण्यासाठी केवळ तो भक्तीचा मार्ग धरण्याची गरज आहे. आणि तो मार्ग धरण्यासाठी निरंकारी मिशनचे संत महात्मे
वेळोवेळी आवाज देत असतात की बाबा रे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची प्राप्तीची आवश्यकता आहे त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी केवळ साधू संतांना ज्या गोष्टी आयुष्यभर कष्ट अनेक यातना सहन करून त्यावेळेस देखील जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना तो गाथेच्या माध्यमातून शास्त्र तुमच्या आमच्या समोर ठेवलं. आज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, श्रीकृष्ण परमात्म्याने भगवद्गीता, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत असे सुंदर सुंदर हरिपाठाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून सुंदर असं शास्त्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु त्या शास्त्राच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पाठांतर करतोय आणि पाठांतराच्या माध्यमातून समाजामध्ये उपदेश करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु खाल्ल्याची गोडी देखल्याविना नाही असे साधू संत सांगतात की ज्यानं साखर हा वस्तू जोपर्यंत चाकली नाही तोपर्यंत त्याची गोडी त्याला कळणार नाही. तद्वत परमात्मा निर्गुण निराकार आहे ह्या गोष्टीची प्राप्ती जोपर्यंत त्या मनुष्य मात्राला प्राप्त होऊ शकत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये जे भक्तीचं सुख साधू संत सांगतात प्राप्त व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही. मग आज साधू संतांना कितीतरी वेळा या जगाला समजवण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक वेळी हे निरंकारी मिशनचे संत महात्मे वेळोवेळी तो आवाज देतात की बाबा रे, आज धर्माच्या नावावरती आज अनेक प्रकारचे आतंक चालू आहेत आणि त्या आतंकाच्या माध्यमातून वास्तविक पाहता अनेक समाजात दुही निर्माण झालेली आहे. मग गावागावांचं पटत नाही, जाती जातीमध्ये भेद आहे, देशादेशामध्ये भेद आहे आणि जोपर्यंत हा भिंती ज्या निर्माण झालेल्या आहेत वैरभावाच्या त्या केवळ प्रेमाच्या माध्यमातून त्या बाजूला जाऊ शकतात. आमचे सुदीक्षा महाराज, हरदेवसिंग महाराज देखील युगदृष्टा सद्गुरू सांगत होते की बाबा रे, त्या प्रेमाच्या पूल बांधून नफरत रूपी ज्या भिंती आहेत त्या बाजूला काढा आणि केवळ समाजामध्ये सुख देण्याचा प्रयास करूया. कारण ही चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसार चार ठेविले अनंती तैशीचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्योग दुःखची केवळ भोगणे हे पळ संचेचा तुका मने घालू तयावरी भार वाहो हा संसार हरनिशी. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, की परमात्म्याला भक्ती कोणती आवडते की जोपर्यंत मी माझं माझं म्हणतोय आणि काबाड ओझ की घर माझं, बंगला माझा, शेती माझी, परंतु वास्तविक पाहता इथं स्थावर कुठलीही मालमत्ता आजपर्यंत जो जेही जन्माला आले त्यांना स्वतःच्या बरोबर घेऊन गेलेल्या नाहीत. आमच्या पंजोबांची मालमत्ता आजोबांच्याकडे गेली, आजोबांची मालमत्ता वडिलांच्याकडे कसण्यासाठी आला, वडील कसून झाल्यानंतर ती माझ्याकडे येणार आहे. मग वास्तविक पाहता आम्ही कुणीही ह्या सृष्टीवरती मालक नाही तर पाहुणे आहोत. कारण पाहुण्यासारखं जीवन जर जगलो तर त्या भक्तीचं सुख प्राप्त होऊ शकतं, संसाराचं सुख. परंतु आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ उठल्यानंतर माणूस 100 वर्षाचा पुढचा विचार करतोय की माझं पुढं कसं होणार, मला कसं काय प्राप्ती करेल, माझ्या मुलाबाळांचं कसं होणार, मला किती धन कमवायला पाहिजे. मग किती जरी पिढ्याचं धन कमवलं तरी त्याचा मन शांत होत नाही, केवळ मन धावत असते की बाबा रे, आज ही गोष्ट प्राप्त केली की उद्या दुसरी गोष्ट प्राप्त. कारण वास्तविक पाहता संसार दुःखमयच आहे. कारण एक गोष्ट प्राप्त झाल्यानंतर दुसरी हानी होत असते आणि ती टाळायची असेल तर साधू संत सांगतात एकरस जीवन प्राप्त व्हायचं असेल तर केवळ साधू संतांना जे जीवन जगलेलं आहे की प्रत्येक वेळी सतत आपल्या जीवनामध्ये सद्गुरूच्या माध्यमातून ते भक्तीचं सुख प्राप्त केलं आणि सुखाच्या माध्यमातून आज जगतवंदेदास मगाशीच सांगत होते की सुखा लागीशी करीस तळमळ ते पंढरीशी जाई एक वेळ पंढरीशी जाशी तरी अवघाची सुखरूपोशी जन्मोजन्मींचे दुःख विसरशी. ती वास्तविक पाहता पंढरी कोणती, देह वास्तविक पाहता पंढरी आहे आणि त्याच्यामध्ये आत्मा असणारा पांडुरंग त्या परमात्म्याची जोपर्यंत तुम्ही आम्ही प्राप्ती करून घेणार नाही तोपर्यंत ज्या गोष्टीसाठी भक्ती करतोय आज त्या माऊलीनं प्राप्त करून घेतलं, गुरु नानक देवांनी प्राप्त करून घेतलं, मीराबाईनं, जनाबाईनं, सगळ्या साधू संतांना प्राप्त करून घेतलं की बाभारी पायो जी मैंने राम रतन धन पायो वस्तू पायो अमोलिक. ज्याचं मोल करता येत नाही असा परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त केला ही मीराबाईनं अनुभव घेतला. आज जनाबाईनं जगी या ब्रह्मदिशे उघडे ऐक चांग देवा पाहून गे. मग जनीच्या संगे ओढलेस नाते जोडलेस नाते पांडुरंगा. वास्तविक पाहता जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. इतका मोठा भक्तीचा सार आहे, भक्तीचा वास्तविक पाहता अनुभव आहे.
परंतु जोपर्यंत सामाजिक दृष्टीनं आज आम्ही संप्रदायाच्या माध्यमातून भक्तिमार्गातल्या तिढ्यामध्ये अडकलेलो आहे, मग वास्तविक आता हा संप्रदायाचा तिढा सोडवण्यासाठी युगानुयुगे समर्थ सद्गुरू अवतरित होत असतो. आज युगाला सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. येणाऱ्या प्रत्येक सज्जनाला किती वर्ष तू पाप केले, किती वाईट कर्म केली, किती लोकांना खड्डे खाल्ले, ह्या गोष्टीचं कोणतीही गोष्ट न विचारता केवळ इथं आल्यानंतर श्रद्धेच्या बदल्यामध्ये 5 प्रण तुला कबूल असतील, त्या 5 प्रणाची वास्तविकता ती कबूल करून त्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. मग आज वास्तविक समाजाला ती गरज आहे की समाज आज धड भक्तीही करत नाही, धड नीट संसारही करत नाही, केवळ तीर्थाटनामध्ये जातोय, व्रताला जातोय, उपवास करतोय, शरीराला यातना करून घेतोय, परंतु भक्तीचं गुह्य रहस्य काय की कोणत्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती होईल, जोपर्यंत शास्त्र डोळसपणे वाचणार नाही आणि जोपर्यंत संत महात्मा त्याच्या एक वेळ परमात्मा आहे, ज्याला देव म्हणतात, तो नाही भेटला तरी चालेल, पण ज्या परमात्म्याचं दर्शन झालं, ज्याची अनुभूतीची ज्याची ओळख झाली, अशा संत महात्म्याची जर भेट झाली तो परमात्म्यापर्यंत सद्गुरूच्या माध्यमातून निश्चित तुमची भेट करून देईल. त्या गोष्टीची गरज आहे की तो संत महात्मा शोधण्याची गरज आहे. आज निरंकारी संत बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की तुम्हाला वाटत असेल की त्या निर्गुण निराकार ईश्वराची निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर जरूर या निरंकारी मिशनच्या संत महात्म्यांच्या जवळ या. खरंच तुम्ही ज्या परमात्म्याविषयी वर्णन करताय, परमात्मा जाणता येतोय, अनुभूती करून घेता येते. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते बाजूला ठेवा. निरंकारी मिशनचं संत महात्मा ज्या परमात्म्याची अनुभूती करून देतात तो एका साईडला ठेवा. तो जर अनुभव खरोखर तंतोतंत जुळला तरच ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. आणि एवढ्याच्यासाठी केला होता अट्टास की एवढा मोठा संसारिक घाट आम्ही घालतोय, तो केवळ ह्या संसारामधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. म्हणून मुक्त होता परी बळीची बद्धे झाल्यानं माझे म्हणून वाया गेला. आम्ही सर्व काही माझं आहे ह्या ममत्वामध्ये अडकलोय आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं असेल तर जरूर निरंकारी मिशनच्या संत महात्म्याला विचारा. तुमच्या जीवनामध्ये ज्या परमात्म्याविषयी तुम्ही गाताय, परमात्म्याविषयी अनुभव घेताय, तो परमात्मा आम्हाला देखील प्राप्त होईल का? जरूर हे संत महात्मे सद्गुरूपर्यंत तुम्हाला घेऊन जातील आणि त्या परमात्म्याची प्राप्ती आज सुदीक्षा महाराज जेवढेही धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांचा दाखला एका बाजूला ठेवा आणि निरंकारी मिशनच्या सुदीक्षा महाराज जे परमात्म्याची प्राप्ती करून देत आहेत तो परमात्मा खरंच तुम्हाला वाटत असेल की प्राप्त व्हावा तर जरूर ह्या सत्संगामध्ये येऊन आमच्या जीवनामध्ये जो परमात्मा प्राप्त झाला आहे तो तुम्हाला देखील प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर जरूर या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्म. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.